2023 मध्ये लसूणचा सरासरी भाव होता साधारण 80 रुपये किलो. काही ठिकाणी तो 60 रुपयांपर्यंत खाली गेला होता. 2024 मध्ये उत्पादन कमी झाल्यामुळे भाव 120 रुपयांपर्यंत पोहोचले. 2025 मध्ये बाजार भावात चढउतार झाले. काही महिन्यात 100 रुपये तर काही महिन्यात 150 रुपयांपर्यंत भाव दिसले. हा ट्रेंड सांगतो की लसूणचा भाव नेहमी स्थिर राहत नाही. तो उत्पादन, मागणी आणि सरकारच्या धोरणांवर अवलंबून असतो. भाग 3. 2026 चा अंदाज. 3 मिनिटे. आता पाहूया 2026 मध्ये काय होऊ शकतं. 1. लो रेंज अंदाज. जर पीक मोठ्या प्रमाणात आलं तर 2026 मध्ये लसूणचा भाव 80 ते 120 रुपयांदरम्यान राहू शकतो. दुसरे. उच्च श्रेणी अंदाज. जर हवामानामुळे उत्पादन घटलं तर भाव 200 ते 250 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 3. वास्तववादी अंदाज. सध्याच्या बाजार स्थितीनुसार 2027 मध्ये लसूणची सरासरी किंमत 130 ते 180 रुपयांदरम्यान असण्याची शक्यता जास्त आहे. भाग 4. शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी संधी. 2 मिनिटे. शेतकऱ्यांनी पिकाचं योग्य नियोजन करून किमान 25% उत्पादन कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावं. हंगामानंतर विक्री केल्यास चांगला नफा मिळतो. व्यापाऱ्यांनी एक्सपोर्ट मार्केटवर लक्ष द्यावं. परदेशात भारतीय लसूणची मागणी नेहमीच जास्त असते. भाव कमी असताना खरेदी करा आणि भाव वाढले की विक्री करा. ही सोपी. तर मित्रांनो, लसूण व्यवसायात धोका आहे, पण नफा देखील प्रचंड आहे. 2026 मध्ये लसूण भाव 100 रुपयांवर थांबेल का किंवा 250 रुपयांपर्यंत जाईल? हे हवामान, उत्पादन आणि मागणीवर ठरणार आहे. तुमच्या मते 2026 मध्ये लसूण किती भावाला जाईल? कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मित्रा चॅनल सबस्क्राईब करा.